चला विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची आणि सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी माहीत आहे का कंबाईन ग्रुप सी म्हणजेच महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा ही जाहीर केलेली आहे. यांची वॅकन्सी दिलेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु यामध्ये फक्त नुसतं जाहिरात आली किंवा वॅकन्सी आली म्हणून खुश व्हायचं नाही. का बरं? कारण की यामध्ये महत्त्वाची घडामोडी झालेली आहे ती म्हणजे एक्झाम थ्रू. बघा एक्झाम पहिले आपली कशी होत होती आणि आता एक्झाम कशा प्रकारे होणार हे देखील महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे एकूण एक टप्पा तुमच्या लक्षात येणार. बघा यामध्ये काय आहे, जाहिरात क्रमांक दिला आहे. यामध्ये आपल्याला 0117/2026 बघा यामध्ये काय झालेलं आहे, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची जाहिरात आलेली आहे. बघा यामध्ये स्पष्ट मेन्शन केलेले आहे ते म्हणजे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 दिनांक 27 सप्टेंबर. बघा इथं तारीख मेन्शन केली आहे ती म्हणजे 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रावर. ठीक आहे. आणि त्यानंतर महत्त्वाची मुद्दा म्हणजे माहिती आहे का याच्यामध्ये पद. आता पद कोणते कोणते आहे बघा, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, मोटर सहाय्यक. आता बघा हे RTOचं पद आहे. ठीक आहे. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट कचा आहे. ठीक आहे. त्यानंतर लिपिक म्हणजेच क्लर्क. ठीक आहे. यामध्ये आपल्याला पद दिलेली आहे आणि पदसंख्या दिलेली आहे. बघा यामध्ये संख्या किती दिलेली आहे आपल्याला तर बघा उद्योग निरीक्षकचे 9 आहे, तांत्रिक सहाय्यकचे 3 आहे, कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट याचे किती आहे 282. त्यानंतर RTOचे किती आहे 461. RTOच्या चांगल्या जाहिरात आपल्या वॅकन्सी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर बघूया आपण लिपिक. आता सगळ्यात जास्त जे दरवर्षी आपल्याला दिसून पडते ते म्हणजे क्लर्कच्या. बघा 1864 जागा आहे. म्हणजे एकूण टोटल जागा अगर विचार केला आपण तर ते आहे 2619. बघा एकदम मोठी जाहिरात आहे त्यामुळे ही डिले झाली होती. बघा आता यामध्ये आपल्याला ह्या जाहिरातमधून आपल्याला काय काय गोष्टी नोटीस करावं लागेल आणि ते अत्यंत महत्त्वाच्या फॉर्म भरतावेळी. बघा यामध्ये काय केलेलं आहे, बघा रेड कलरमध्ये आपल्याला जे दिलेलं आहे ते महत्त्वाच्या गोष्टी आहे. प्रस्तुत परीक्षेतील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संवर्गातील अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या आणि शैक्षणिक व शारीरिकदृष्टी पात्र उमेदवारांना अर्ज सादर करताना सदर सर्वांगाची विकल्प सादर करणे आवश्यक आहे. बघा संवर्ग जो आहे त्यांना जे डॉक्युमेंट लागते ते मेन्शन करणे अनिवार्य आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, अर्जाची तारीख म्हणजे आपण कोणत्या तारखेपासून अर्ज करू शकतो आणि कोणत्या तारखेपर्यंत अर्जाची डेट व्हॅलिड आहे. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, दिनांक 27 जून, आजची तारीख काय 25 जून. ठीक आहे. 2 दिवसानंतर 27 जून 2026 पासून आपण अर्ज भरू शकतो आणि शेवटची तारीख आहे ती म्हणजे 17 जुलै 2026. ठीक आहे. आता यानंतर बघा महत्त्वाची अपडेट याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला. बघा 27 सप्टेंबरला आपली परीक्षा होणार आहे, ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा विद्यार्थी म्हणून आपल्याला काय काय लक्षात ठेवावं लागेल हे देखील महत्त्वाचं आहे. बघा आता यामध्ये आपल्याला पद नाव आणि वेतन हे तर आपल्याला सर्वांना अनेक यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये आपण ह्या गोष्टी वारंवार पाहत राहतो. ठीक आहे. बेसिक पे वगैरे येते याच्यात काही महत्त्वाची गोष्ट नाही. महत्त्वाचं काय लग्न आणि लग्नासाठी आपल्याला काय काय गोष्टी महत्त्वाच्या करणं आहे ते. बघा एज मर्यादा. आता एज मर्यादा आपल्याला सर्वांना माहीत असेल ती म्हणजे उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय 19 वर्ष आणि 38 वर्ष कोणाला पण. बघा याच्यामध्ये वर्ग दिलेले आहे म्हणजे कॅटेगरी. ठीक आहे. त्यानुसार आपल्याला हे एज आपल्याला दिसून पडते. ते तुम्ही जाऊन चेक करू शकता. महत्त्वाची अपडेट आपण याच्यामध्ये घेणार आहोत ते म्हणजे बघा सर्वात महत्त्वाचे अपडेट कोणते कोणते राहणार आहे विद्यार्थ्यांसाठी. बघा याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या काही गोष्टी ते म्हणजे बघा सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणाली. बघा हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. याच्या आधी आपण पाहत होतो की एक्झाम ही कशी होत होती तर ऑब्जेक्टिव्ह. आताही ऑब्जेक्टिव्ह राहणार प्रश्न नाही, परंतु महत्त्वाचं काय याच्या आधी कॉम्प्युटर बेसवर नव्हती. ठीक आहे. आता ही फर्स्ट म्हणजे प्रथमता घेणार आहे ती म्हणजे कॉम्प्युटर बेसवर. ठीक आहे. हे एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. इथं नोट डाऊन करून ठेवा ही गोष्ट. म्हणजे आता पुढे तुमची कंबाईन ग्रुप सी हे जी एक्झाम होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार कॉम्प्युटर बेसवर. ठीक आहे. या प्रकारच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ते अनेक शिफ्टमध्ये होऊ शकतात. म्हणजे प्रथम माहिती आहे का एकाच दिवशी एकच पेपर राहत होता आणि एकाच टायमिंगवर. आता तसं नाही राहणार. ठीक आहे. आता बघा हे इथे दिलेलं आहे अधिक सत्रामध्ये आयोजित केले जाणार. बघा याच्यामध्ये लिहिलेलं आहे परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये आयोजित केले जाईल. ठीक आहे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी नोट डाऊन करण्यास सांगितलेल्या आहे त्या देखील महत्त्वाच्या आहे. सोबतच आता बघा जेव्हा तुम्ही कागदपत्रे अपलोड करसाल त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे फाईल. म्हणजे याच्यामध्ये माहिती आहे का PDF किती असायला पाहिजे. बघा 50 KB हे किती आहे कमाल म्हणजे मिनिमम आणि मॅक्झिमम किती आहे 500. तर सर्व एकच फॉर्मॅटमध्ये आहे. बघा 50 आणि 500 यामध्येच आहे, काही प्रॉब्लेम नाही. भरतावेळीस फक्त फॉर्म भरतावेळीस अनेक विद्यार्थी
चुका करतात आणि नंतर प्रिलिम्स क्रॉस करतात, त्यानंतर मेन्स क्रॅक करतात, नंतर मग हा इश्यू येतो. ठीक आहे, तर हा इश्यू न येण्यासाठी तुम्ही पहिलेच आधी प्रिपेअर राहिले पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी नंतर बघा आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालान. ठीक आहे, अमागासवर्गीय यांना माहिती आहे का किती राहणार, तर बघा 394 आणि हे पूर्व परीक्षेसाठी मुख्य परीक्षेसाठी 594. त्याचप्रमाणे मागासवर्गीय यांना माहिती आहे का 294 आणि मुख्यसाठी 344. त्यानंतर माजी सैनिक यांना 44 दोन्ही परीक्षेसाठी. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचे आता कोणत्या कोणत्या गोष्टी राहणार याच्यामध्ये बघा. याच्यामध्ये आणखी गोष्ट नोट डाऊन करून दिलेली आहे आयोगाने, ती म्हणजे संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा पद्धती व स्वरूप उमेदवारांना अवगत व्हावे यासाठी माहिती आहे का आयोगाने हा जो दिलेला आहे आपल्याला काय वेबसाईट, या वेबसाईटवर तुम्हाला याच्यापेक्षा आणखी माहिती अगर लागत असेल या बेसवर तर तुम्ही आणखी कलेक्ट करू शकता. ठीक आहे, याद्वारे बघा विद्यार्थी मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची आजची अपडेट. म्हणजेच अनेक विद्यार्थी जसं की झालेले कंबाईन ग्रुप बी याच्या प्रिलिम्समध्ये कटले असेल, काही त्याच्या आधी कटलेले असेल, किंवा अनेक विद्यार्थी ही कंबाईन ग्रुपची वाट पाहत असेल ग्रुप सीची, तर ही वॅकन्सी आता आलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला यामध्ये हा रिझल्ट अगर करायचा असेल तर राष्ट्रीय नोकरी मराठी या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण सिलेबस एकदम व्यवस्थित नीटनेटका जो तुम्हाला लक्षात येऊ शकते. आणि आता बघा कंबाईन ग्रुप बी 2026 जी पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये जो सिलेबस होता तो सिलेबसच्या अकॉर्डिंग पेपर आलेला आहे. म्हणजे अकॉर्डिंग कसा, तर न्यू अपडेटमध्ये, म्हणजेच अनेक प्रश्न असे आहे की जे जनरेट केलेले आहे म्हणजे नवीन पद्धतीने. त्याद्वारे आपण आपल्या व्हिडिओ चॅनलवर म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार सर्व व्हिडिओ, म्हणजे जेणेकरून कंबाईन ग्रुप सी ही तुमची व्यवस्थित आणि चांगल्या मार्गाने क्रॅक होणार. चला तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करणं विसरू नका. का बरं, कारण की अशाच नवीन नवीन अपडेट तुम्हाला व्हिडिओवर पोहोचण्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.